राज्यात आज सर्वत्र भाऊबीज साजरी केली जाते आणि अशामध्येच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली आहे। त्यांच्या तीनही बहिणींनी अंबादास दानवे यांची ओवाळणी केली आणि त्यानंतर पक्ष कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी दानवेंचं औक्षण केलेलं आहे। सांगलीच्या मरळनाथपूर या गावामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी सुद्धा भाऊबीज साजरी केली आणि बहीण रुपाली खोत यांच्याकडून सदाभाऊंना भाऊबीजेची ओवाळणी करण्यात आलेली आहे। तर आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या चुलत बहिणीसोबत भाऊबीज साजरी केलेली आहे। बहीण अनुसया सरगर यांनी पडळकरांना औक्षण केलंय। तीन दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि आटपाडीमध्ये अंबादास दानवे यांनी सुद्धा भाऊबीज साजरी केली आहे। इकडे सांगलीमध्ये सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली, तर इकडे गोपीचंद पडळकर सुद्धा आपल्या दृश्यांमध्ये दिसतायत। आटपाडीमध्ये त्यांनी भाऊबीज साजरी केली आहे। राज्यभरात आज भाऊबीजेचा उत्साह बघायला मिळतोय। दरम्यान मुंबईमध्ये प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांची भाऊबीज पार पडली आणि चित्रा वाघ यांनी लाड यांच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केलेली आहे। यावेळेला त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा भाऊबीज पार पडलेली आहे। मुंबईमध्ये प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी भाऊबीज साजरी केली आहे।